तर नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ड्रेसची कटिंग। तर बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर माप दिलेलीच आहेत मी सांगण्यापेक्षा, आणि बंद बाजू पुढच्या साईडने आहे आणि ओपन बाजू माझ्या बाजूने आहे, असं हे कापडाचं आहे। तर तुम्हाला मी तो ओपन केल्यानंतर पण दाखवते त्याची घडी, म्हणजे समजेल तुम्हाला गळ्याची बाजू पुढून आहे। तर बघा अशा पद्धतीने हा फ्रंटचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे। आता बॅकचा पार्ट पण मी त्याचं माप पण तुम्हाला दाखवते। इथे बोटनेक बनवत आहे मी, तर त्याचा खुला गळा 2 इंच आहे आणि मागचा म्हणजे गळा पण 2 इंच आहे, 2च्या खाली 3 इंच घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण तिथे थेंबाचा आकार देणार आहोत, म्हणजे बोटनेकचा अशा पद्धतीने आणि कटिंग करून घेणार आहोत। इथे मी जुन्या साडीचा रियूज केलेला आहे। तुमच्याकडे जर कुठलंही फॅब्रिक असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता। हे अस्तर घेतलेलं आहे, अगोदर अस्तरची कटिंग करून घेत आहे मी, आणि त्यानंतर मेन फॅब्रिकची आपण व्यवस्थित टॉपची कटिंग करून घेणार आहोत। ओके, तर बघा पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्हीची अस्तरची कटिंग झालेली आहे। आता हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी आणि ते व्यवस्थित ठेवून अस्तर ठेवून सेम त्याच पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे बघा, म्हणजे 2 पार्ट एकाच सोबत कट होणार आहेत, मागचा पुढचा, आणि अशा पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे। ओके, अशा पद्धतीने। आणि त्यानंतर हे साडीचा कपडा आहे, म्हणजे ॲक्च्युली नेटचा साडीचा पदर आहे, तर तोच इथे मी रियूज करत आहे। याला लेस पण आलेली आहे ॲक्च्युली, आणि डबल फोल्डमध्ये आहे, आणि त्याची तुम्हाला मी म्हणजे अशी रुंदी दाखवून देत आहे। तर ही आहे 22 इंच आणि लांबी आहे 43 इंच, म्हणजे याच्या आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत। तुम्ही फ्रिल पण म्हणू शकता, असे थोडे थोडे छोटे छोटे एकदम बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी नेटचा कपडा घेतलेला आहे। तर बघा आता फ्रंटचा कपड्याचं मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे आपल्याला। ओके, दोन्ही पण कापडाला सेम अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेत आहे। आपल्याला यास तर पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला गळापट्टी किंवा मग आपण इथं स्लीवलेस ड्रेस शिवत आहोत, तर त्यासाठी आपल्याला इथे वेगळं काही पट्टी लावण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने। आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून जो शेप आहे आपला मोंड्याचा आणि गळ्याचा कर्व शेप आलेला आहे तो पलटताना त्याचा आकार बदलणार नाही। अशा पद्धतीने कपडा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा, स्किप न करता। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा, आणि जर तुम्ही वर्षा फॅशन चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। ब्लाऊज डिझाईन पण आहेत, ऑल क्लॉथ रियूज आयडिया आहेत, बॅगचे आहेत, पुन्हा लेहंगा आहेत 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी, खूप सारे शिवणकामाचे व्हिडिओ आहेत, रेसिपी आहेत। तुम्ही नसेल बघितले तर नक्की एकदा वर्षा फॅशन यूट्यूबला सर्च करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच ते सर्चिंगमध्ये येऊन जातील। आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण याच्या लिंक देऊन ठेवते, म्हणजे टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, तिथे जाऊन पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर अशा पद्धतीने मी हा फ्रंटचा पार्ट तयार करून घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीने बॅकचा पार्ट पण तयार करून घेत आहे। बॅक साईडचा पार्ट पण मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। आता दोन्ही पण पार्ट आपले अस्तर जोडून झालेले आहेत। ओके, आता आपण बॉटमची स्टिचिंग बघूया। तर बघा हे शोल्डर खाली उतरून येते, त्यासाठी मी पुढच्या भागाला गळ्याच्या बाजूनी अगदी अर्धा इंच तिरपा कट करून घेत आहे। तर बघा मग ही बॉटमचा पार्ट घेतलेला आहे मी, आणि सुई आणि धागा घेतलेला आहे होऊन, हे आपल्याला छोटे छोटे गॅदर्ड म्हणा, चुन्या म्हणा, बारीक बारीक पाडून घेण्यासाठी आपण अगोदर असे म्हणजे मोठे मोठे टाके घालून घेणार आहोत, म्हणजे सुई धाग्याने, आणि नंतर ते असे ओढून ओढून त्याला एकदम व्यवस्थित अशा छोटे फ्रिल चुन्या पाडून घेणार आहोत। तर सेम अशाच पद्धतीने मी पूर्ण स्टिच करून घेते, हँड स्टिच। तुम्ही हवं असेल तर शिलाई मशीनवर 5 नंबरची टीप मारून पण ओढून घेऊ शकता, पण मशीनचा दोरा तुटू शकतो, त्यामुळे मी हा व्हाईट दोरा घेतलेला आहे, जेणेकरून या अशा पद्धतीने त्याच्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। तर बघा सेम अशाच पद्धतीने मी पूर्ण कापडाला स्टिच करून चुन्या पाडून तयार करून घेतलेल्या आहे, फ्रिल बरोबर आपल्या कमरेच्या मापा इतकी। तर आता बॉटमला लावण्यासाठी मी अस्तरची कटिंग करून घेत आहे, तर त्यासाठी तुम्हाला अस्तरची लांबी पण मोजून दाखवत आहे आणि रुंदी पण स्क्रीनवर दिलेलीच आहे। ओके, तर असं 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे, तर तुम्हाला इथे रुंदी मोजून दाखवत आहे मी पुन्हा। आणि इथे आपण कमरेची घडी घ्यायची आहे, तर आपण कमरेची घडी 8 इंच घेतलेली आहे। तर बघा ओपन साईड पुढच्या बाजूनी, बंद बाजू माझ्या बाजूनी, आणि कमरेची जर तुम्हाला माप कळत नसेल तर असाच कोणताही टॉपचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, जिथे येईन तिथे मार्किंग करून अशा प्रकारे तिरपीट म्हणजे स्टिच आपलं कटिंग करून घ्यायचे आहे। ओके, अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून आपलं
आतील अस्तरची कटिंग तयार होते. आणि हे डबल फोल्ड आहे, तर इकडून जॉईंट आलेला आहे तर तुम्ही अगोदर कट करून घेत आहे अशा पद्धतीने. ओके. आता आपण थोडासा जो म्हणजे टोक आल्यासारखं दिसतंय तिथे आपण थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून घेत आहोत. म्हणजे ते कुठलंही मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे, मी असंच राऊंड शेप देऊन घेतलेला आहे अंदाजे. तर बघा अशा पद्धतीने यावरती आपण हा जो फ्रिलचा तयार करून घेतलेला जो पार्ट आहे बॉटमचा तो आपण यावरती स्टिच करून घेत आहोत आणि नंतर व्हाईटद्वारा काढून टाकणार आहोत. ओके. मग अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आणि हा जो धागा होता तो आपण काढून टाकलेला आहे, अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. ओके. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर अस्तर जोडून झाल्याच्या नंतर टॉप पार्ट अशा पद्धतीने उलटा ठेवून अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे. नंतर तो तर बघा मग मी मध्यभागी इथे आपण बॉटम आणि टॉप पार्ट जोडून घेतलेला आहे दोन्ही पण साईडचा. आता आपण यानंतरचं पुढचं दाखवते मी तुम्हाला. अगोदर आहे ना हे बॅक साईडला इथे तुम्ही रेडीमेड नॉड पण लावू शकता किंवा मग कापडी बनवून पण लावू शकता, जी तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्याकडे ती तुम्ही इथे लावून घ्यायची आहे. तर मी इथे अगोदर दोरी अटॅच करून घेते. फायनली अशा पद्धतीने मी फिटिंगच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहे. कडेकडेने पण व्यवस्थित अस्तर वेगळं आणि मेन फॅब्रिक वेगळं अशी स्टिचिंग करून घेतलेली आहे. ओके. आता आपण हा कपडा सुईचा करून बघूया. जर तुमच्या बॉटमला जर असं काही नसेल तर तुम्ही अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे, पण मला अस्तरला पण फोल्ड करण्याची गरज नाही आणि मेन फॅब्रिकला पण लेस आलेली आहे, त्यामुळे मी कुठेही फोल्ड केलेलं नाही म्हणजे बॉटमला, फक्त फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. ओके. आता आपण हा सुईचा करून बघूया आणि कसं झालंय आपला ड्रेस ते दाखवते मी. पद्धतीने आपला सुंदर असा ड्रेस बनवून रेडी झालेला आहे. विदाऊट स्लीव्स आहे. तुम्हाला जर बाहेर जोडायचे असेल तर तुम्ही जोडू शकता. तर बघा ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे आणि खूप छान चुन्या पडलेल्या आहेत ऍक्च्युली. तर बघा बॅक साईडला आपण खूप छान अशी सुंदर अशी नॉड पण बनवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि जर तुम्ही आपल्या वर्षा फॅशन चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा किती छान अशा आपल्या हे मध्यभागी पण व्यवस्थित चुन्या आलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणींनो याची पूर्ण उंची पण मी तुम्हाला मोजून दाखवते. तर बघा 35 इंच आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.